क्रांती न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 37 78 0. सुरू झाले. नमस्कार. महाराष्ट्रामधल्या तमाम शिवप्रेमीच्या वतीनं छत्रपती शिवरायांच्या रायगडावरील समाधी स्थळासमोर जे वाघ्या कुत्र्याचं स्मारक आहे त्याच्यावरून कोल्हापूरचे संभाजीराजे भोसले यांनी जो 31 तारखेपर्यंतचा जो अल्टिमेटम दिलेला आहे त्या अल्टिमेटम संदर्भात तमाम महाराष्ट्रामधल्या ओबीसी, बीजेएनटी, धनगर समाज बांधवांच्या वतीनं माझी अशी विनंती आहे की संभाजी भोसलेंनी हे जे काही कार्य या महाराष्ट्रामध्ये सुरू केलेलं आहे, खरं तर संभाजीराजेंना रायगड विकास प्राधिकरणाचं अध्यक्ष बनवलेलं आहे. त्यांनी किल्ल्याचं संवर्धन करण्याऐवजी किल्ल्याची नासधूस करण्याची भूमिका गेल्या अनेक दिवसापासून घेतलेली आहे. या गोष्टीला आमचा विरोध आहे. मुळात दुसरा प्रश्न असा आहे की संभाजीराजेंनी 31 मे ही तारीख का निवडली. आमचं ऑब्जेक्शन असं आहे की 31 मेला मातोश्री पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती असते आणि ही जयंती, या वर्षीची जयंती ही त्रिशतकोत्तर म्हणजे 300वी जयंती महाराष्ट्र साजरा करतोय. मातोश्री अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावी पंतप्रधानांना आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि ते खूप मोठा कार्यक्रम आहे. त्याच्या अगोदरच मिस्टर संभाजीराजे भोसलेंनी 31 तारखेचा अल्टिमेटम का निवडलेला आहे हा आम्ही प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित करत आहोत. म्हणजे विशाळगडाप्रमाणे वाघ्याच्या समाधीकडे लक्ष वेधून घेऊन महाराष्ट्रामधलं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न संभाजीराजे भोसलेंचा आहे असा आमचा त्यांच्यावरती आरोप आहे. दुसरी गोष्ट, 2012ला संभाजी ब्रिगेडनं हा वाघ्याचा पुतळा काढून दरीत फेकलेला होता. तत्कालीन गृहमंत्री RR पाटलांनी तो पुतळा परत आहे त्या ठिकाणी बसवलेला होता आणि परत एकदा संभाजी ब्रिगेड आणि संभाजी भोसले यांनी जो काही या महाराष्ट्रामध्ये उपद्व्याप चालू केलेला आहे त्याला आमच्या धनगर समाजाचा पूर्णतः विरोध आहे. विरोध असण्याचं कारण असं की ज्यावेळी छत्रपती शिवरायांची समाधी रायगडावर परत पुनरुज्जीवित झाली म्हणा किंवा जीर्णोद्धार झाला, त्यावेळी लोकमान्य टिळकांच्या अध्यक्षतेखाली ही समिती होती. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या अध्यक्षतेखाली ही समिती होती. परत तृतीय तुकोजीराव होळकर नरेश यांनी त्या समाधीसाठी, जीर्णोद्धारासाठी आर्थिक मदत केलेली होती. परत आपल्या छत्रपती शिवाजी मिलिटरी प्रिपरेटरी स्कूल च्या समोर जो काही पुतळा छत्रपती शिवरायांचा पहिला पुतळा झाला असं मानलं जातं की त्या पुतळ्याला सुद्धा तुकोजी होळकरांनी मदत केलेली होती. परत तिळुसकरांची पुस्तकं इंग्रजीमधील ते पूर्णभर जगभर पाठवण्याचा जे काही तत्कालीन त्या कालावधीमधले 40,000 होळकरांनी दिलेले होते. आमचं म्हणणं असं आहे की ही जी काही सगळी मंडळी होती, लोकमान्य टिळक, महात्मा ज्योतिराव फुले आणि होळकर आणि त्यावेळची ही सर्व स्मारक समिती यांच्या हेतूविषयी काही इतिहासकार आणि संभाजीराजेंना शंका आहे का? या लोकांनी ज्या भावनेनं छत्रपती शिवरायांच्या समाधीचं, जी समाधी छत्रपती संभाजीराजेंनी उभी केलेली होती, त्यानंतर या समाधीची नासधूस कुणी केली? मग त्यानंतर या लोकांनी जी काही समाधीचा जीर्णोद्धार केला रायगडावरती, महात्मा ज्योतिराव फुल्यांनी जाऊन तिथं राहून ही समाधीचा जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या हेतूविषयी या लोकांच्या मनामध्ये शंका आहे का? मुळात रायगड विकास प्राधिकरणावरून
संभाजीराजे भोसले यांची हकालपट्टी व्हावी, कारण विशाळगडाची नासधूस त्यांनी केलेली आहे. आता वाघ्या कुत्र्याचं नासधूस करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. तेव्हा आम्ही जर 31 तारखेच्या आतमध्ये रायगडावरती जर काही नव्यानं असं जर काही प्रकरण घडलं तर तमाम महाराष्ट्रातल्या धनगर समाजाचा त्याला विरोध असेल. मुळात विशाळगडाप्रमाणे जर अशी काही घटना घडली या महाराष्ट्रामध्ये आणि छत्रपती संभाजी भोसलेंनी जी काही टायमिंग निवडलेलं आहे हे टायमिंग पूर्णतः चुकीचं असून त्यांच्या हेतूविषयी आमच्या मनामध्ये शंका आहे. मुळात या वाघ्या प्रकरणाविषयी इतिहासामध्ये एक अतिशय चांगला अभ्यास असणारे, त्यांना पुरावे हवे, त्या पुराव्याची इत्थंभूत माहिती असणारे, अभ्यास असणारे इतिहास तज्ज्ञ संजयजी सोनवणी इथं माझ्या समोर आमच्या बरोबर उपस्थित आहेत. ते तुम्हाला या संदर्भात माहिती देतील. नमस्कार. 2012 साली समाजी ब्रिगेडने ही वाघ्या कुत्र्याचा पुतळा दुरुस्त केला होता, दरीत फेकून दिला होता. त्यावेळेस मी अनेक पुरावे उपस्थित केले होते. त्या पुराव्यांकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. त्याची परिणती त्या पुतळा उद्ध्वस्त करण्यात झाली आणि तो परत 24 तासाच्या आतमध्ये परत बसवलाही गेला. कारण इथं रायगड हा पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे. पुरातत्व खात्याच्या नियमाप्रमाणे रायगड का कोणताही जो संरक्षित किल्ला आहे त्याच्यावरचा दगड सुद्धा हलवण्याची कोणाला परवानगी नसते. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले. मुळात मुख्यमंत्र्यांना अधिकार आहे काय हा पहिला प्रश्न. दुसरी गोष्ट, वाघ्या अनैतिहासिक आहे, काल्पनिक पात्र आहे अशा स्वरूपाचे दावे केले जातात. परंतु त्याचा पुरावा खुद्द शिवकालीन एका शिल्पाच्या रूपाने जपला गेलेला आहे. बेलवडी नावाचं संस्थान होतं. 1678 साली छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयासाठी बाहेर पडले त्यावेळेस त्यांच्या सखोजी गायकवाड नावाच्या सरदाराने त्या बेलवडी संस्थांवर हल्ला केला गडीवर आणि ती घडी उद्ध्वस्त केली. तो येसाजी देसाई म्हणून तिथला जो संस्थानिक होता, राजा होता, त्याचा त्या युद्धामध्ये मृत्यू झाला. त्या मृत्यू झाल्यानंतर त्यांची जी पत्नी होती मल्लम्मा, त्या मल्लम्माने ते युद्ध चालू केलं. तिने हार मानली नाही. आणि जेव्हा शिवाजी महाराजांना कळालं की महिला असून ही हातात शस्त्र घेतले आणि ती आपल्या सैन्याशी लढते आणि एका महिलेशी आमचे सरदार लढत आहे, त्यामुळे शिवाजी महाराज संतापले. आपलं सैन्य मागं बोलवून घेतलं आणि स्वतः जाऊन ते बेलवडी संस्थान जे जिंकून घेतलेलं होतं ते शिवाजी महाराजांनी त्या मल्लम्माला परत दिलं. परत तर दिलंच, त्याच वेळेस तिला सावित्रीबाई असा खिताब सुद्धा दिला आणि तिचा जो मुलगा होता, लहान मुलगा, त्याला मांडीवर घेऊन त्याला दूध भात भरवला आणि तिला आपलं बहीण मानलं. त्यानंतर मल्लम्माबाईने किंवा सावित्रीबाईने या प्रसंगाची आठवण ठेवण्यासाठी या बेलवडी संस्थातल्या गावोगावी दगडी शिल्प निर्माण करून ठेवली. त्यातलं एक शिल्प गदग येथे आजही मारुती मंदिराच्या बाजूस उपलब्ध आहे. ते शिल्प, या शिल्पामध्ये जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्यांचे मावळे आहेत, अब्दागिरी घेतलेला एक मावळा उभा आहे आणि त्याच्या बाजूलाच एक श्वान दिसतो आपल्याला. तो मुघल हाऊन प्रजातीचा श्वान आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचा हा श्वान नेहमी सोबत करत होता म्हणून शिल्पामध्ये हा श्वान आलेला आहे, नाही तर श्वान येण्याचं काही कारण नव्हतं. म्हणजे हा शिवाजी महाराजांच्या हयातीतलाच हा पहिला पुरावा आहे. दुसरा पुरावा आपल्याला आश्चर्य वाटेल, जर्मनांनी जपून ठेवलेला आहे. जर्मनांनी 1834 ते 1854 या काळात जे ग्रंथ लिहिले गेले त्याची एक सूची प्रकाशित केली. ती सूची केली 1856 साली प्रकाशित केली आणि त्या सूचीमध्ये वेअर वॉर शिवाजी, म्हणजे कोण शिवाजी कोण होता असं एक प्रकरण आहे. आणि त्या प्रकरणामध्ये त्याने जे लिहिलंय ते मी मराठीत वाचून दाखवतो, कारण मूळ मजकूर जर्मनमध्ये आहे. तो इंग्रजीत मी अनुभव माझ्या एका मित्राकडनं करून घेतला आणि त्याचं हे मराठी रूपांतर मी केलं. तो असा आहे, शिवाजी नैसर्गिक मृत्यूने रायगड येथे 1680 साली मरण पावला. त्याच्या दहनस्थळी स्मारक बांधण्यात आले. त्या बाजूलाच एका चबुतऱ्यात दगडावर राशीवपणे घडवलेला कुत्रा शिवस्मारकाकडे पाहत आहे. हाच वाघ्या, शिवाजीचा लाडका कुत्रा, ज्याने पेटत्या चितेत उडी घेतली होती. हे पुस्तक लिहिले जर्मनांनी. त्या पुस्तकाचं नाव आहे निगोशिएशन्स, ऑथर्स अँड सब्जेक्ट्स ऑफ बुक्स. म्हणजे जर्मनी एवढा दूरचा देश, त्या देशाचे जे मिशनरी भारतामध्ये आलेले होते त्यांनी सुद्धा रायगडाला भेट दिल्यानंतर जर हा उल्लेख करून ठेवला असेल, आणि जर्मन काय भारताला मित्र देश कधीच नव्हता, सांस्कृतिक संबंध नव्हते, तरी सुद्धा त्यांनी आपलं कुतूहलाने केलं निरीक्षण नोंदवून ठेवलेलं आहे. हे निरीक्षण कशातून आले हे आपण पाहिलं पाहिजे.
तिसरी गोष्ट, गोगटे नावाचे जे इतिहासकार महाराष्ट्रातील किल्ले नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे, 1905 साली ते प्रकाशित झालेलं आहे. त्यात सुद्धा त्यांनी वाघ्या पुत्राच्या समाधीबद्दल उल्लेख केलेला आहे. त्यानंतर 1919 साली राम गणेश गडकर यांनी राजसन्यासी नाटक लिहिलं, त्याची अर्पण पत्रिकाच वाघ्याला आहे. आणि त्यात असं लिहिलंय हे अर्पण पत्रिकेत की शिवाजी महाराजांच्या शेजारीच ज्याची समाधी आहे तो हा वाघ्या, जो इमानदार होता, निष्ठावंत होता, त्याचे स्वामी भक्त होता, त्याची ही समाधी शिवसमाधी जवळ आहे. त्यावेळेस शिवसमाधीचं काम सुद्धा पूर्ण झालेलं नव्हतं. वाघ्याचा चौथरा उडलेला होता. पुतळा वगैरे तर सगळा इंग्रजांनी जो 1818 साली रायगडावर हल्ला केला, त्यामुळे रायगडावर बऱ्याचशा वास्तू नष्ट झाल्या होत्या. त्याच खुद्द शिवस्मारकाची जी मेघडंबरी होती ती उद्ध्वस्त झालेली होती. त्यामुळे तिथे समाधी नव्हती, वाघ्याचा चौथरा नव्हता, का वाघ्याचं काहीच नव्हतं. हे जे दावे केले जातात हे दादांत खोटे दावे आहे. राम गणेश गडकरींच्या बद्दल या मंडळीला राग का, तर राम गणेश मंडळींना हे ब्राह्मण समजतात. खरं म्हणजे राम गणेश गडकरी ब्राह्मण नाही, ते कायस्थ आहे. असं असूनही हा ब्राह्मणेतर वादामध्ये एका राम गणेश गडकरी सारख्या श्रेष्ठ नाटककाराला खेचणं आणि त्यांच्या वाघ्याला त्यांनी पुस्तकार्पण केलं, आपलं नाटक अर्पण केलं, त्यांच्या प्रतिभेचा आपण अपमान करतो आहोत याची भान सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांनी या आताच्या ठेवलेलं दिसत नाही. चौथी गोष्ट अशी की वाघ्याचा आताचा जो पुतळा आहे तो ज्यावेळेस शिवस्मारकाचं काम पूर्ण झालं, मग उरलेलं जे काम होतं त्यासाठी शिवस्मारकाला काही पैसे कमी पडत होते. मग तुकोजी राजे होळकर यांनी देणगी दिली. त्या देणगीने त्यांनी सांगितलं की आधी स्मारकाचं काम कम्प्लीट करा आणि जे पैसे उरतील त्यातनं जो वाघ्याचा चौथरा आहे त्या चौथऱ्यावर पुन्हा वाघ्याचं स्मारक बनवा. आधी ताशीव दगडी असणारा वाघ्या हा नंतर पंचधातूचा बनवण्यात आला. ते कर्मकर नावाचे शिल्पकार होते, त्यांना बनवायला वेळ लागला. 1925 साली शिवसमाधीचं काम पूर्ण झालं आणि 1936 साली वाघ्याचं सुद्धा काम पूर्ण झालं. म्हणजे वाघ्या ऐतिहासिक नव्हता हा दावा जो केला जातो हा दादांचा चुकीचा आहे. दुसरी गोष्ट अशी की यांचं म्हणणं असं की शिवकालीन साधनांमध्ये वाघ्याचा उल्लेख काय येत नाही, मग वाघ्याच्या समाधीचा उल्लेख काय येत नाही. मग पुतळाबाईंची समाधी असेल, सोयराबाईंची समाधी असेल, इव्हन राजगडावर असलेल्या सईबाईंची समाधी असेल, त्याचाही कोणत्याही ऐतिहासिक बखरीमध्ये उल्लेख नाही. मग त्या नव्हताच का? असं तर होऊ शकत नाही. असं असताना प्रत्येक गोष्ट लिहूनच ठेवली जाते ही आवश्यक वाटते असं काही नसतं. आणि आपल्या इतिहासामध्ये गोंधळ एवढा आहे की पावनखिंडचं युद्ध, आताच्या पावनखिंडीत ज्याला आपण गोठीण म्हणतो किंवा त्याचं नाव पावनखिंड झालं, तिथे झालं की नाही झालं हा प्रश्न आजही आहे. त्यानंतर शिवा काशीद हे पात्र इतिहासात खरं आहे का खोटं आहे याच्याबद्दल सुद्धा वाद होत असतात. पण हे वाद ऐतिहासिक इतिहासकारांच्या पातळीवर ते सोडवले गेले पाहिजे. त्यामध्ये ज्याचा इतिहासाशी संबंध नाही, केवळ शिवघराण्याशी काहीतरी संबंध आहे, तर एखाद्या विशिष्ट जातीशी संबंध आहे म्हणून दुसऱ्या जातीचा द्वेष करायचा आहे आणि त्यातनं शिवस्मारकच्या शेजारी असणारा वाघ्याचा जो ऐतिहासिक आहे याच्याबद्दल शिवकालीन पुरावे आहेत, त्रयस्थ पुरावा पण आहे, याच्याकडे मात्र सोयीस्कररित्या दुर्लक्ष करायचं. हा जो प्रकार आहे इतिहासाची मोडतोड कशी केली जाते आणि त्याच्यावर आज समाजामध्ये आणि वर्तमान समाजामध्ये कशा रीतीने वाद निर्माण केले जातात याचं हे दुर्दैवी उदाहरण आहे. आत्ताच औरंगजेबाच्या कबरीचा वाद झाला, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. खरं म्हणजे खुलताबादला औरंगजेब भारतात काही जगाच्या पाठीवर कुठेही नेला असता त्याची समाधी खुलताबादलाच झाली असती, कारण त्याचं अखेरची इच्छा जी होती की त्याचे जे गुरु आहेत जैनुद्दीन शिराजी त्यांच्या दर्ग्या शेजारीच माझी समाधी व्हावी असं औरंगजेबाचं म्हणणं होतं. त्यामुळे ती समाधी औरंगजेब महाराष्ट्रात मरो अजून कुठेही मरो त्याची समाधी ही खुलताबादला होणार होती. कारण खुलताबादला फक्त औरंगजेब जैनुद्दीन शिराजी कबर नाहीये, तिथे शेकडो कबरी आहेत. त्यात पहिला निजाम आहे, त्यानंतर आदिलशाह आहे, असे जे मलिक अंबर आहे, म्हणजे मोठ्या मोठ्या ज्या त्या काळातले मुस्लिम सरदार होते किंवा राजे होते किंवा संस्थानिक होते किंवा सुभेदार होते त्यांच्या समाध्या सुद्धा खुलताबादला आहे. मग याकडे दुर्लक्ष करायचं आणि वाद माजून द्यायचा. त्या वादातलं काही निघत नाही असं निष्पन्न आलं म्हणून आता वाघ्याचा वाद काढला. म्हणजे हिंदू मुस्लिम वाद करून झाला, आता मराठा धनगर वाद पेटवायचा आहे. हे जे एका छत्रपतींच्या वंशजाने करावं यासारखी दुर्दैवी गोष्ट कोणती असू शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व लोकांना रयतेला सोबत घेऊन चालणारे होते. त्यांच्या सैन्यामध्ये
हा, त्यांच्या सैन्यात महत्वाची गोष्ट, त्यांच्या सैन्यामध्ये कुत्र्यांचंही पथक होतं आणि ते त्याचा उल्लेख डॉग्स इन वर्ल्ड या ऐतिहासिक माहिती जी दिली जसवंतलाल मेहता यांचं ते पुस्तक आहे. त्यांनी असं म्हटलं की शिवाजी महाराजांकडे कुत्र्यांची पथकं होती आणि गनिमी काव्याने ज्यावेळेस शिवाजी महाराज युद्ध करायचे तर कुत्र्यांची झुंड आधी ते सोडायचे शत्रूवर आणि गोंधळ उत्पन्न करायचे शत्रू सैन्यामध्ये, आणि मग गोंधळ उत्पन्न झाला की मग मावळ्या येऊन अचानक हल्ला करायची. त्यामुळे शिवाजी महाराजांचे अनेक विजय सोपे झालेले आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या व्यक्तिगत जीवनात तर होता एक कुत्रा, परंतु त्याच्या सैन्यात सुद्धा कुत्र्यांचं वास्तव्य होतं. आणि आता यांना कुत्रा अपमानास्पद का वाटायला लागला? कुत्रा कधीपासून अपमानास्पद झाला? जो मानवाने 80,000 वर्ष माणसाला पहिला प्राणी म्हणजे कुत्रा, म्हणजे ज्यावेळेस माणूस आदिम स्थितीमध्ये होता कुत्र्याला पहिल्यांदा माणसावर वाहनमध्ये जी चित्र आहेत प्राचीन काळची त्याच्यामध्ये माणसाबरोबर कुत्रा चालताना दाखवलेला आहे. शिवाजी महाराजांबद्दल बरोबर कुत्रा असण्याचे अनेक पुरावे आहेत. एवढंच काय, त्यांचा नातू शाहू महाराज, थोरले शाहू महाराज, त्यांचा सुद्धा खंड्या नावाचा कुत्रा होता. तो एवढा स्वामी भक्त होता. त्याची समाधी आजही संगम माहुली इथे आजही आहे. त्या खंड्याच्या स्वामी भक्तीविषयी सुद्धा एक फलक तिथे लावलेला आहे. म्हणजे माणूस आणि कुत्रा यांच्यात जे प्रेमाचे पूर्वीपासून संबंध राहिले. कुत्रा संरक्षक असतो, इमानदार असतो आणि कुत्र्याबद्दल अनेक दंतकथा जगभर प्रचलित आहे. कुत्र्याच्या स्वामीनिष्ठेबद्दल अनेकदा कुत्रे मालक दिसला नाही तर अन्न त्याग करतात वगैरे, आपलं हे सगळं माहिती आहे. अशा स्थितीमध्ये हा तुम्ही कुत्र्याचा, एका स्वामी भक्त कुत्र्याचा पण अपमान करताय. आणि पशुपालकांना तर कुत्रा किती महत्वाचा असतो. आता दत्तगुरूंबरोबर 3 कुत्रे असतात हे आपल्याला माहिती आहे. खंडेराव, महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा, त्यांची एक प्रश्न असा विचारायचा, तुम्ही आता जे ऐतिहासिक पुरावे दिले ना, म्हणजे छत्रपतींच्या घरातल्या अनेक समाधी नाहीत असं म्हणाला, तो कुठे कुणाच्या नावं घेतलं तुम्ही एकदा रिपीट करताय का? आता बघा, पुतळाबाईंचं श्री समाधी असावी असं काही लोकांचा तर्क आहे, परंतु पुतळाबाई सती गेल्या हा इतिहास आहे. आणि सतीची वृंदावन असतं किंवा स्मारक शिळा असतं, सती शिळा आपण ज्याला म्हणतो. आणि ती सती शिळा रायगडावर आहे. जगदीश्वर मंदिराच्या बाजूला ती सती शिळा ठेवलेली आहे. वृंदावन काय बांधले गेलेलं नाही. राहिलं सोयराबाईंची समाधी असू शकत नाही, कारण त्याच्याबद्दल सोयराबाईंबद्दल 2 प्रवाद आहेत. संभाजी महाराजांच्या केल्यानंतर हत्येचा प्रयत्न केल्यानंतर एक पुरावा बखरींमधला असं सांगतो की सोयराबाईंना भिंतीमध्ये चिरून मारलं किंवा सोयराबाईंनी स्वतः विष घेऊन आत्महत्या केली. आणि हे डॉक्टर कमल गोखले हे इतिहासकार आहेत, यांनी हे त्यांच्या संभाजी राजांचं जे त्यांनी विस्तृत चरित्र दिलं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. त्याच्यामुळं सोयराबाईंची समाधी असू शकत नाही. यांचं म्हणणं म्हणजे सईबाईंची असेल. आता सईबाईंची समाधी तर राजगडावर आहे, आजही आहे. त्यामुळं ती रायगडावर कशी? आणि मुळात सईबाईच्या समाधीचा उल्लेख एका कागदपत्रात नाही किंवा शिवघराण्यातल्या कोणाची म्हणजे त्यांच्या ज्या राण्या होत्या त्यांच्या समाधीचे उल्लेख नाहीये. मग एका कुत्र्याच्या समाधीचा उल्लेख केला जाईल याची अपेक्षा आपण कशी ठेवू शकतो? इतिहासामध्ये असे पुरावे असतात की काही लिखित स्वरूपात मिळतात, तर काही वास्तूच्या रूपात मिळतात, काही पुरातत्व खात्याच्या रूपात मिळतात, आणि त्यातनं आपण अन्वय अर्थ इतिहासाचा काढायचा असतो. ते काम सुबुद्ध लोकांचं आहे, निर्बुद्ध लोकांचं नाही. कारण त्यांनी त्या भांगडीत पडू पण नाही. त्यांनी इतिहास वाचावा, पाठवायला घ्यावा नाही तर सोडून द्यावा. कारण उद्या नवीन पुरावा ते इतिहास बदलत असतो. इतिहास काय कायम आहे तसा काही राहत नाही. नवीन समजा कागदपत्र मिळाली काय मिळाली, परंतु हा त्यांच्या समकालीन पुरावा ऑलरेडी मिळालेला आहे कुत्र्याच्या अस्तित्वाचा, आणि त्याला आपण नाकारायचा प्रयत्न करणं हा शिवद्रोह आहे, महाराष्ट्रद्रोह आहे आणि समाजाशी केलेला घोर प्रतारणा आहे असं मला म्हणावंसं वाटलं या संदर्भात एक इतिहासकार. त्यांचं असं म्हणणं की भारतीय पुरातत्व खात्याकडे सुद्धा याबाबतचे कोणतेही पुरावे नाही. त्यांनी पुरातत्व खात्याचं पत्र त्यांनी उपस्थित करावं. पुरातत्व खात्याचं असं म्हणणं जर असेल असं त्यांचं म्हणणं आहे, कारण मुळात तिथे चौथारा शिव समाधीच्या बाजूला चौथारा जुन्या फोटोमध्ये आजही दिसतो. त्याच्यामुळे तो नाही. आणि 1883चं जे कुलाबा गॅजेटियर आहे त्या कुलाबा गॅजेटियर मध्ये
तर त्यांनी शिवसमाधीचा उल्लेख केलेला नाही. मग त्याचं काय करायचं? इंग्रजांनी उल्लेख केलेला नाही, एका पुरातत्व खात्याने उल्लेख केलेला नाही म्हणून तो नव्हताच असं, मग शिवसमाधी नव्हती असं म्हणावं लागेल. पण तिथं आहे, इथं ऐतिहासिक वास्तव आहे. त्यामुळे पुरातत्व खात्यातले असं म्हणणं असतं ना, हे मला शक्य वाटत नाही. पुरातत्व फार तर काय म्हणेल की ती समाधी नेमकी कशाची आहे, कशाची उत्खनन करा. आणि मी तर मागच मागणी केली, तुम्ही उत्खनन करा, टेस्ट करा. आता शिवाजी महाराजांची समाधी ती 1853 साली एका भोसले नामक चोराने फोडली होती. त्याला काही धन मिळेल अशी आशा होती, ते काही मिळालं नाही. पण ते फोडलेला भाग मात्र तसाच राहिला आणि त्याच्यामध्ये उदमांजर घुसली. आणि ते उदमांजर आहे, उदमांजराची हाड आहे, ते कसं लक्षात आलं? त्यांची डीएनए टेस्ट केल्यानंतर लक्षात आलं. आमचं काहीच म्हणणं नाही, तुम्ही करा ना डीएनए टेस्ट, तुम्ही खोदा, आडवा छेद घ्या, म्हणजे गोष्ट करायची गरज नाही. तुम्ही जर आता तिरका छेद घेऊ शकता, सायन्स तेवढं पुढे गेलेलं आहे, तुम्ही टेस्ट घ्या, त्याला आमची काही हरकत नाही. परंतु काही आगापिछा नसलेली विधानं करून, मागण्या करून एक वातावरण कलुषित करणं, आज महाराष्ट्रातलं आपण जर पाहिलं तर वातावरण कधी नव्हे एवढं आधीच कलुषित झालेलं आहे. या कलुषित वातावरणात आपल्याला शांतता आणायची, शांतता प्रस्थापित करायची, सौहार्द निर्माण करायचं, की एकमेकांच्या विरुद्ध दूर करायचं. आधी संभाजी ब्रिगेडने वाद काढला, तो ब्राह्मणाचा वाद काढला. त्यांनी काय म्हटलं होतं की ब्राह्मणांनी मुद्दाम शिवरायांचा अपमान करण्यासाठी ही पुत्राची समाधी बांधली. आता ब्राह्मणांना शिवरायांचा अपमानच करायचा असता, त्यांनी मुळात समाधीच कशाला बांधली असती, समाधीचा जीर्णोद्धारच कशाला केला असता? एवढा साधा प्रश्न या बिंडोक लोकांच्या लक्षात आला नाही. ही एक वाईट गोष्ट आहे, हे अत्यंत अपप्रवृत्ती आहे. विवेक हरपला असल्याची किंवा सतत विवेक बुद्धी नसल्याचंही लक्षण आहे. मग तुम्ही फक्त वाघाच कशाला काढता? तुम्ही मग जे ब्राह्मणांनी जी मेघडंबरी वगैरे उभारली ती सुद्धा काढा आणि नवीन बांधा. कारण त्यावेळेस छत्रपती घराण्यातल्या एकानेही या शिवसमाधीसाठी 1 रुपयाची आर्थिक मदत केलेली नाही, हे आपण विसरता कामा नाही. इव्हन किर्लोस्कर गुरुजी ज्या वेळेस कर्जबाजारी झाले होते त्यावेळेस त्यांना, आणि ते शिवचरित्र देऊन इंग्रजीत जेव्हा त्यांनी लिहिलं तेव्हा कर्जबाजारी झाले, त्यांना अक्षरशः घराच्या बाहेर पडायची वेळ आली. त्यावेळेस त्यांना 40,000 रुपयाची मदत देणारे तुकोजी राजे होळकर होते. म्हणजे तुम्ही वाघा काढून तुकोजी राजे होळकरांचा अपमान करताय, त्यांच्या दानशूर बुद्धीचा अपमान करताय, आणि त्यांची जी शिवभक्ती होती तिच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताय. तर हे कसं चालेल? हे काही न्याय म्हणतात? नाही. काही इतिहास अभ्यासाची म्हणणं आहे की असं काही नव्हतं. संदर्भ अनेक ऐतिहासिक गोष्टी, काही मिथ्सवरून येतात, काही दंतकथावरून येतात. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जेजुरी गडाला 9 लाख पायऱ्या जेजुरी गडाला म्हटलं जातं. 9 लाख पायऱ्या आहेत का तिथं? काही मिथ्स असतात, काही जातक कथा असतात, काही दंतकथा असतात, काही ओव्या असतात, त्या निग्लेक्ट करायच्या. शिल्प असतात, निग्लेक्ट करायचं. ऐतिहासिक साधनं ज्यावरती इतिहास लिहिला जातो, त्या इतिहासाचे जे काही पुराव्या दाखल ज्या काही गोष्टी गृहीत धरल्या जातात त्या सगळ्या निग्लेक्ट करायच्या. कारण काय तर महात्मा फुले माळ्यांचे, होळकर धनगरांचे आणि टिळक ब्राह्मणांचे, म्हणजे ब्राह्मण द्वेषापोटी किंवा महाराष्ट्रामधल्या या सगळ्या इतर लोकांनी छत्रपती शिवरायांच्या समाधीचा जीर्णोद्धार केला, या असूयेपोटी हे लोक वागतायत का? महाराष्ट्रामधलं सामाजिक वातावरण, महाराष्ट्र म्हणजे मराठी माणसांचा छत्रपती शिवरायांप्रती इतर लोकांची असलेली आस्था यांना नाकारायची आहे का? संभाजी ब्रिगेड एका बाजूला बहुजनांचं नाव घेते आणि दुसऱ्या बाजूला प्रत्येक माणसांना विरोध घेते, प्रत्येक माणसाच्या हेतूविषयी शंका उपस्थित करते. हे कशाचं लक्षण आहे? तेव्हा अशा अनेक प्रश्न आहेत. मुळात छत्रपती संभाजी भोसलेंचा त्या रायगड विकास प्राधिकरणावरून पहिल्यांदा हकालपट्टी करण्यात येईल. विशाळगडाप्रमाणे जर वाघ्या कुत्र्याच्या समाधीच्या बाबतीमध्ये, त्या स्थळाच्या बाबतीमध्ये जर काही घटना घडली तर महाराष्ट्रामधला धनगर समाज हे अजिबात खपवून घेणार नाही. लक्ष्मण हाकेला प्रश्न हा आहे की तुम्ही ज्या काही पुरावे देताय ठीक आहे, पण तुम्ही या सगळ्यावरून छत्रपती घराण्याचा अपमान करताय असं नाही वाटत आहे? औरंगजेबाच्या कबरीवर लक्ष्मण हाके गप्प राहिले, राहुल सोलापूरकरने अपमान केला, लक्ष्मण हाके गप्प राहिले, प्रशांत कोरटकरने अपमान केला, लक्ष्मण हाके गप्प राहिले, आपटेने अपमान केला, त्यावेळेस लक्ष्मण हाके नाही बोलले. एक मिनिट, प्रश्न कंप्लीट होते. आज रायगडाचा विषय निघाला की लक्ष्मण हाकेला इतिहास तज्ञांना सोबत घेऊन पत्रकार परिषद घेण्याची गरज पडते. हेच लक्ष्मण हाके राहुल सोलापूरकरच्या राहुल सोलापूरकरांच्या बाबतीमध्ये मी बोललो आहे, कोरटकरांच्या बाबतीमध्ये मी बोललो आहे.
आणि उरला प्रश्न 2012 साली जी काही घटना घडलेली होती, तत्कालीन गृहमंत्री RR पाटलांनी एका रात्रीत वाघ्याचा पुतळा परत आणून तिथं बसवलेला आहे. त्यावेळी धनगर समाजाने प्रतिकार केला होता, त्यात आम्हीच होतो. हेच सोनवणे साहेब होते, महादेव जानकर होते, अनेक. आमचं म्हणणं एकच आहे की ज्या होळकरांनी, ज्या टिळकांनी, ज्या महात्मा ज्योतिराव फुल्यांनी ज्या भावनेनं समाजाचा जीर्णोद्धार केला, त्या वेळापासून आता जवळजवळ किती वर्ष झालेली? 70-80 वर्ष, 80 वर्ष झालेले आहेत. एवढ्या कालावधीमध्ये कोणच तज्ञ मंडळी नव्हती की संभाजी भोसलेंना 31 मे अहिल्यादेवी होळकरांचा त्रिशतकोत्तर जन्म शताब्दी महोत्सव होतोय, हीच तारीख अल्टिमेटम द्यावीशी वाटली. का दोन संदर्भ? कसले संदर्भ? आम्ही तेच विचारतोय आम्ही. महाराष्ट्राचं राजकारण हाके प्रदूषित करतायत असं वाटत नाही का? त्याचं उदाहरण आम्ही सांगतो. दोन वेगळे संदर्भ जोडतायत सर. 30 तारीख 31 तारीख हा तारखेचा भाग नाहीये. अहिल्यादेवी होळकरांची जयंती आहे, खूप मोठी जयंती आहे, आणि तुम्ही तो वाघ्या कुत्रा म्हटलं की होळकरांचा संदर्भ येतो, होळकरांच्या हेतूचा संदर्भ येतो. काही इतिहासकार जे दुकान लावून बसलेले आहेत, त्यांच्या पूर्वजांनी छत्रपती शिवरायांच्या या सगळ्या गोष्टींना विरोध केलेला आहे, त्यावरती ते काहीच बोलत नाहीत. होळकरांच्या हेतूविषयी शंका कसे काय घेतात? की त्या शिवाजी महाराजांच्या समाधी शेजारच्या बाजूने उभं केलेलं आहे, त्याची उंची देखील त्या शिवाजी मग इतिहास तज्ञ मंडळींनी, महाराष्ट्र शासनानं तशी एखादी समिती नेमावी. आम्ही तेच बोलतोय. हे कोण आम्ही काढू म्हणणार आहे? प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत आता. मग प्राधिकरणाच्या अध्यक्षात मुख्यमंत्र्यांना कसं काय पत्र लिहू शकतात? नाही, पुरातत्व खात्याला लिहू शकतात. मुख्यमंत्री त्यांच्या थ्रूवर जातील ना. अरे पुरातत्व खात्याला पत्र लिहिलं गेलं पाहिजे, मुख्यमंत्र्यांना अधिकार नाही. पुरातत्व खात्याने सांगितलं 100 वर्षाच्या जर वर अशी काही संरचना झाली तर म्हणजे काढणं हा उद्देश आहे का? नाही, काढणं उद्देश नाही. मग अभ्यास व्हावा ना त्याच्यावर. मग अभ्यास आम्ही पण तेच म्हणतो, अभ्यास व्हावा. हो, मग आता ते सांगितलं ना त्यांनी. 100 वर्षाचं जे म्हटलं ना ते चुकीचं बोलले. मुळातच घटनेचाच तरतूद आहे. 1947च्या आधी भारतातील जी काही स्मारकं असतील, मंदिरं असतील, ऐतिहासिक गोष्टी असतील, पुरातत्व गोष्टी असतील, तर औरंगजेबच्या कबरीप्रमाणे ह्याच्यात बरेच ऐतिहासिक असं एकत्र बसून सोडवलं पाहिजे वगैरे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना वगैरे एकत्र हे पहा. त्यासाठी मी तर हायकोर्टात जाणार आहे, आणि जर असं काही झालं खरोखर काढायचा प्रयत्न केला तर पुष्कळ जसा आधी बसवतो तसा परत एकदा बसणार. प्रश्न आता तो नाहीये. प्रश्न असा राहिलाय की हे मुळात समाजामध्ये, आता ते काल संभाजी महाराजांनी पत्र दिल्यानंतर जे समाजामध्ये जी खळबळ आपल्याला जाणवते, सोशल मीडियावर जे वादळ जाणवते, ते चिंताजनक आहे असं पत्रकारांनाही वाटलं पाहिजे. आणि हे वातावरण कुठेतरी आपल्या उलट निवडलं पाहिजे, कुठेतरी सौहार्द आणि शांती निर्माण केली पाहिजे. हे वाद पुन्हा इतिहासात काढून त्याला आपण म्हणतो ना गळे मुर्दे उखाडायचे, आणि त्याच्यावर लोकांनी आपल्या पोळ्या भाजायच्या आणि आपण शांत बसायचं. असं तर होऊ शकत नाही. तुम्ही म्हणताय की मीच आहेत सगळे, मग कोण म्हणताय ते खरंय? एकीकडे एका इतिहास संशोधकाला विचारलं ऐतिहासिक कोणते संदर्भ नाही, आणि तुम्ही हे सगळं संदर्भ आहे ते म्हणतायत की मीच आहेत. मग खरं नेमकं म्हणायचं जे संदर्भ आहे ते मी तुम्हाला पुरावा देखील दाखवले. म्हणजे हे काही मी बनवलेलं नाही, का जर्मनांचं लेखन मी बनवलेलं नाही, हे मी बनवलेले पुरावे नाहीये, यांनी पुरावा दाखवला. तर इंद्रजित सावंत जेव्हा 2012 साली माझं पुस्तक प्रकाशित झालं त्यावेळेस त्यांचा मला फोन आला होता. ते म्हणाले जर्मनाचा जर पुरावा असेल तर मग मान्य करावं लागेल. आता ते उलटून पडले, पुन्हा ते संभाजी ब्रिगेडची रिव्ह्यू ओढतायत. मला इतिहासकारांबद्दल, इतर इतिहासकारांबद्दल काही माझं म्हणणं नाही. मी सत्य असाही माझा दावा नाही. मी फक्त माझ्या जवळ जे आहे पुरावे ते दाखवतो, जे माझ्याकडे नाहीये ते काही मी दाखवायचा प्रश्नच येत नाही. मी काहून बघायला आलो नाही. तुमच्यासाठी प्रश्न आहे. आता ते वारंवार प्रश्न जे इतिहासातले आपल्या समोर येतात, मात्र खरं पुरावे कुठले आपण धरावे याचे काही मापदंड आहेत का? तुम्ही इतिहास अभ्यासासाठी त्या 2 मापदंड महत्वाचे आहेत. एक तर त्रयस्थ पुरावे, जसं आपण हिवन्सनने जे प्रवास वर्णन 6व्या शतकात लिहिलं ते आपण भारतातल्या स्थितीबद्दल त्याचा एक महत्वाचा पुरावा मानतो. तर हितसिंगने लिहिलेले प्रवास वर्णन आहे त्याचा पुरावा आपण महत्वाचा मानतो, आपल्या भारतातल्या लेखनापेक्षा महत्वाचा, कारण तो पर्यायी दुय्यम पुरावा आहे आणि तो तिसऱ्या त्रयस्थ व्यक्तीने लिहिलेला आहे म्हणून. दुसरी गोष्ट अशी की पुरातत्वीय पुरावा जो असतो, त्या काळातली शिल्प असतील, त्या काळातली कोणतेही बांधकामं असतील का, मंदिर असतील का, मशिदी असतील का, काही असेल, तो एक पुरावा आपण इतिहासामध्ये महत्वाचा करतो. तिसरा गोष्ट मग पत्र, बखरी ही दुय्यम साधने. बखरींना
प्रायमरी साधन, अगदी विकार राजवाडे सुद्धा बकरींना दुय्यम दर्जाची साधनं म्हणायची. त्यामुळे जी पत्र असतील तर मी अस्सल मानणार, पत्र जर नसेल बकरीत लिहिले त्याला मी पुरावा मानणार नाही. म्हणजे बकरीमध्ये अनेक गोष्टी, दंतकथा किंवा इतक्या आलेल्या आहेत की आता खुद्द संभाजी राजांचं चरित्र जे आहे ते त्या बकरीतल्या दंतकथांवर पूर्वी लिहिलं जायचं आणि ते विकृत आणि काय म्हणून आपण त्याला संभाजीराजांची बदनामी करणार होतो. पण नंतर कमल गोखले असतील, वासी बेंद्रे असतील, यांनी त्यावेळची जी डचांनी काय लिहिले, इंग्रजांनी काय लिहिले, फ्रेंचांनी काय लिहिले, त्यांच्यातला पत्रव्यवहार काय आहे आणि मोगलांच्या दरबारात काय लिहिलं गेलेलं आहे, आदिलशाहच्या दरबारात काय लिहिलं गेलेलं आहे, असा तुलनात्मक अभ्यास केला तेव्हा हे संशोधन करून नव्याने चरित्र लिहिलं. आणि मग त्यांच्या चरित्राचे डाग पडलेले होते की ते बाहेर खाली होते, व्यसनी होते, नशेत बेधून राहायची वगैरे जे दावे केलेले होते बकरींनी, ते दावे खोटे निघाले. किंवा त्यांच्या जीवनात कोणत्या स्त्रिया आल्या होत्या, त्यांनी पळवून दिली होती वगैरे, त्याच्यावर चित्रपटही निघाले होते. आपल्याला माहिती आहे थोरातांची कमळा वगैरे चित्रपट आपल्याला सगळं माहिती. म्हणजे पुरावे खरे कोणते म्हणायचे यासाठी मापदंड आहे की कादंबरीला आपण इतिहास जसं मानत नाही तसं बकरीला आपण इतिहास मानू नये. आपण समकालीन साधनं काय आहेत आणि त्रयस्थ प्रवाशांनी काय लिहिलंय. आता ताजमहाल आहे, ताजमहालच्या संदर्भात बर्नियरने काय लिहिलंय, तो बाहेरचाच प्रवासी होता, किंवा इब्न बतुताने काय लिहिलंय, त्याचे पुरावे आपण जास्त ग्राह्य धरतो कारण ते त्रयस्थ लोक होते, कारण त्यांचे काही कोणते स्वतःचे व्यक्तिगत हेतू नव्हते, त्यामुळे त्यांचे पुराव्यांकडे मला एक प्रश्न आहे, बाकी साहेबांना एक प्रश्न आहे. मी आता उदाहरण देताना विशाळगडाचं उदाहरण दिलं. विशाळगडावरचं अतिक्रमण हटवलं. 2 अतिक्रमण होते, विशाळगड आणि प्रतापगड. अफजल खानाचं ते अतिक्रमण नव्हती का आणि सरकारनं ते हटवण्याचा निर्णय घेतला, सरकारनं चूक केली का? अतिक्रमण वाढत चालली होती गडावर, येतं पाणी तुम्हाला? हे आत्ताच टायमिंग कसं काय आलं? एवढी वर्ष काय करत होते हे सगळे लोक? अगोदरच्या लोकांना काही कळतच नव्हतं असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, तुमचं हो म्हणणं हो, आहे ना आमचं. मी म्हणतोय ना, मी संभाजी भोसलेंनाच का बोलावं लागतं हे? त्यावेळी समित्या नव्हत्या, त्यावेळी राजे नव्हते, संभाजीचे अगोदरचे पूर्वज नव्हते, त्यावेळी त्यांनी शंका उपस्थित केली नाही. आता स्वतःचा राजकीय स्कोअर सेट करायला का? हा संभाजी भोसले महाराष्ट्रातल्या इतर कुठल्याही लोकांचं छत्रपती शिवरायांना एका जातीपुरतं मर्यादित करण्याचा एक घिनवणा प्रयत्न संभाजी भोसले करतात. इतर लोकांनी ज्यांनी कुणी काय केलं ते नाकारण्याचा हा केविलवाना प्रयत्न आहे. महाराष्ट्रातल्या सर्व 18 पगड 12 मावळ, अरे हे आता बोलायचं म्हणलं तर खूप आहे. जीवा महाले, शिवा काशीद, बेहरजी नाईकाची समाधी सुद्धा नाही, पुतळा सुद्धा नाही, त्याच्यावर एक साधं पत्र्याचं छप्पर सुद्धा नाही. हे दिसलं कधी या संभाजी भोसलेंना? कार्यकर्ता म्हणून मी हे प्रश्न उपस्थित करतोय. इतिहासकार तर इथं सोनवणी साहेब बसलेत, रामभाऊ लांडे आणि आमचे सोनवणी साहेब. तिकडून कुणाला सावंतांना आणा, कोकाटेंना आणा, कुणाला आणायचं त्यांना आणा, बसा ना एकदा समिती गठीत करावी शासनानं. पण महाराष्ट्रामधलं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न संभाजी का करतायत? समाजवादांनी पत्र लिहिलंय, तसं तुम्ही काही मुख्यमंत्र्यांकडे मागणी, मुख्यमंत्र्यांकडे आम्ही आता ही प्रेस त्यासाठीच घेतली. समिती नेमावी आणि त्याचा अभ्यास करून त्याचा निर्णय निश्चित आम्ही पत्र लिहू, आम्ही कोर्टातही जाणार आहोत. सोनवणी साहेब आमच्या बरोबर आहेत. जे पुरावेच नाहीत म्हणतात त्यांना आम्ही पुरावे देण्याचा प्रयत्नही केलेला आहे आणि अजून आम्ही बसू, पुरातत्व खात्यामध्ये जाऊ, तिथं आमची काही लोक बसतील, त्यांची काही लोक बसतील. पण महाराष्ट्रामधल्या पूर्वजांचा, होळकर असतील, फुले असतील, टिळक असतील, या लोकांच्या हेतूविषयी शंका तुम्ही उपस्थित करताय. त्यांना काही कळत नव्हतं, त्यावेळी तुमचे पूर्वज काही करत नव्हते आणि तुम्हीच जन्माला आले की तुम्ही काहीतरी मोठा दिवा लावला आणि तुम्ही महाराष्ट्रातलं वातावरण कलुषित करताय. अरे बरोबर झालं का चुकीचं झालं? होणार. इतकी वर्ष कसं काय चुकीचं बरोबर कळत नव्हतं, आत्ताच कसं काय? तुमचा हेतू काय? अतिक्रमण हटवलं जात आहे, देर आहे दुरुस्त आहे असं अरे छत्रपती शिवरायांनी अफजल खानाची कबरच बांधली नसती ना. जी स्मारक आणि किल्ले आहेत ते वाचवण्याची आता मोहीम हाती घेतली जाते, हे चांगलं का वाईट तुमच्या दृष्टीने? त्याच समितीवरती संभाजी भोसलेंना नेमलंय. त्यांनी जे काही बांधकाम केलंय ते निकृष्ट दर्जाचं केलंय. हाताने जर त्याला असं ढकललं तरी ते पडतंय. त्याच्यावरचं लक्ष दुर्लक्षित करण्यासाठी संभाजी भोसले या पद्धतीचे वर्तवणूक करतायत. मी कार्यकर्त्याच्या भावनेने बोलतोय. माझा तोच प्रश्न आहे की ही जी डागडुजी केली जाते सगळ्या किल्ल्यांची किंवा काय, डागडुजी करण्याऐवजी तुम्ही विशाळगड तिथं नेस्तनाबूत करणार, उद्या वाघ्या कुत्र्याचा पुतळा नेस्तनाबूत करणार, हे कोणी दिलं? कोण दिले ना? अतिक्रमण अफजल खानाचं असो किंवा विशाळगडचं असो किंवा आपल्या औरंगजेबाचं असो,
समिती बसली पाहिजे त्याच्यावर. महाराष्ट्राचं वातावरण कलुषित कशाला करताय? मुख्यमंत्र्यांना मागणी करायला पाहिजे सगळी. हा, आम्ही करतोच ना मागणी. समाजवादी पत्र लिहितात, तुम्ही पत्रकार परिषद घेण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांना ही मागणी का नाही केली? आम्ही मुख्यमंत्र्यांना मागणी करू, आम्ही कोर्टात जाऊ, करू आम्ही ते. वाघ्या श्वानांचा जो संदर्भ जोडताय होळकरांच्या कुटुंबाशी जोडताय, हाकेंचा विरोध त्या पुतळ्याला आहे की त्या नावाला आहे? कुठल्या नावाला? वाघ्या पुतळ्या त्या नावाला आहे, होळकरांचे संबंध जोडताय. बरोबर. अनेकदा धनगर समाजाच्या अनेक नेत्यांनी किंवा अभ्यासकांनी त्या नावाला पण विरोध केला. हाकेंचा विरोध त्या शिल्पाला आहे का नावाला आहे? शिल्प आठवण्याला आहे का त्या नावाला आहे? कुठल्या नावाला? वाघ्या कुत्र्या या नावाला आहे का शिल्प आठवण्याला आहे? विरोध नेमका कशाला आहे? विरोध तिथून शिल्प. हे बघा, माझं काय म्हणणं आहे की श्वान आणि धनगर समाज हा एक वेगळं नातं आहे. आणि छत्रपती शिवरायांचं किंवा आता त्यांनी जे काही पुरावे दिले, मुळामध्ये हे जे काही श्वान आणि या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, तुम्ही होळकरांच्या ज्या काही भावनेविषयी तुम्ही ज्या शंका उपस्थित करताय त्याला आहे आमचा वेळ. आगे सर, तुम्ही ओबीसीचा लढा ओबीसीच्या मुद्द्यावर तुम्ही अनेकदा बोलता, मात्र तुम्ही वाघ्या कुत्र्याचा जो शिल्प आहे त्याच्यात इंटरेस्ट घेतलाय. नेमकं काय साध्य करायचंय तुम्हाला किंवा कशासाठी पुढं प्रश्न असा आहे सर की हा प्रश्न आजचा नाहीये, हा 2008 पासूनचा प्रॉब्लेम होता. दरवर्षी ही शिवजयंतीच्या राज्याभिषेक दिनाच्या आधी आम्ही हा पुतळा काढण्याची मागणी संभाजी ब्रिगेड करत होतो. मलाही प्रश्न पडला की या वाघ्याच्या मागे एवढे हात धुवून का लागले, वाघ्या एवढ्या याच्या डोळ्यात का असतो. तर मी त्याचा अभ्यास करून गेलो, मला काही पुरावे मिळत गेले आणि पुरावे मिळाल्यानंतर मग मी पुस्तकच लिहिलं, पोषणही केलं, ते आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आता प्रश्न असा आहे की 12 साली 13 वर्षानंतर पुन्हा का उठून काढले जाते? कारण तो पुतळा काढला होता, परत बसवला म्हणजे काहीतरी पाणी पुरातत्व खात्यानेच बसवलाय. पुरातत्व खात्याला जर असं वाटलं असतं, आपण म्हणतात त्याप्रमाणे की ही 100 वर्षाच्या आतली गोष्ट आहे, त्याच्यामुळे काढला तर काढू द्या, असं जर काही भावना असती तर परत पुतळा बसला नसता. परंतु तो परत बसवला आणि तो पुरातत्व खात्यानेच बसवला. त्यामुळे आता त्या पुतळ्याच्या संदर्भातला कोणताही निर्णय असो तो पुरातत्व खात्यालाच घ्यावा लागणार आहे. आणि पुरातत्व खातं या कधी घेऊ शकतो, ज्या वेळेस त्यांनी मी सांगितलं की DNA चाचणी होणं, ते उत्खनन करणं, हे सगळे सोपस का पूर्ण केलं खरंच ते शक्य नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणं किंवा आम्ही मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणं यात तसा काही पॉईंट नाही. कारण मुळात संभाजीराजेंनी पत्रच चुकीच्या व्यक्तीला लिहिलंय, ज्याचा काही संबंधच नाही, ज्याला अधिकारच नाही, कोणताही अधिकार नाही, अशा व्यक्तीला पत्र दिलंय. म्हणजे आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी असा हा प्रकार आहे. संभाजीराजांना समजायला पाहिजे होतं की आपण मागणी कोणाकडे करतो. हा झाला एक भाग. दुसरा भाग हा तो केंद्र सरकारच्या अखत्यारीचा प्रश्न आहे. त्यांनी पंतप्रधानांना दिलं असतं तर एक वेळ चाललं असतं, ते क्षम्य झालं असतं. परंतु तसे त्यांनी केलेलं नाही. म्हणजे त्यांना त्यांचा काहीतरी राजकीय हेतू असला पाहिजे, पण मला राजकारणाशी काही देणं घेणं नाहीये. माझं म्हणणं काय आहे की वाघ्या नाव जे आहे हे दिसतंय, आपल्या पुराव्यांमध्ये दिसतंय. जर्मनांनी सुद्धा ते वाघ्या नावच वापरलेलं आहे. चिंग गोपटेंनी महाराष्ट्रातील किल्ले या पुस्तकातही 1905 ला प्रकाशित झालंय, त्यातही त्यांनी वाघ्या हेच नाव वापरलेलं आहे. 1919 राम गणेश गडकरी नाटक लिहिलंय, त्यातही वाघ्याच वापरलं. त्यात समाधी आहे, शिवसमाधी शेजारी. आणि आताचा जो पुतळा आहे तो बारला कधी म्हणजे आता जो बनवला गेलाय पंचधातूचा, तो 1936 साली बसला. आणि पूर्वीचा तो पाषाणातला होता, हे जर्मन पुरावे सांगतायत. म्हणजे वाघ्या नावाचा आणि वाघ्याचं नावाचा, वाघ्या काल्पनिक नाही, वाघ्या नाव काल्पनिक नाही, पुतळा काल्पनिक नाही. आणि त्याची स्वामीनिष्ठेच्या कथा ज्या आहेत, दंतकथा ज्या आहेत, आता इतिहासात जसं हिरकणीचे असतात. सर, तुम्ही इतिहास अभ्यासक आहात, तर इतिहासाची तोडमोड केली जाते, मोडतोड केली जाते, याचं तुमच्या मनात दुःख आहे प्रश्न. आणि दुसरं, मुख्यमंत्र्यांना तुम्ही सुद्धा पत्र लिहून या संदर्भात त्यांच्या कानावर माहिती टाकणार आहात. 2 गोष्टी, इतिहासाची तोडमोड, इतिहासाची खेळलं जातं का पॉलिटिकली मोटिवेटेड इतिहासकार जे इतिहासाचं रूप बदलतात. आणि सध्या ते प्रमाण कुणी संघवादी इतिहासकार असतो, कुणी ब्रिगेडवादी इतिहासकार असतो. मी ना संघाचा ना ब्रिगेडचा ना बहुजनवादी पण. माझा संबंध फक्त जे मला इतिहासात सत्य दिसतं, सत्याची गिनले नाही. ते म्हणजे तुकारामांची जी युक्ती, सत्य असत तशी मन केली वाई माने नाही भू मला. आता मी ही भूमिका घेते. मी तर धनगर नाहीये, लक्षात घ्या. तरी सुद्धा मी या प्रश्नामध्ये सुरुवातीपासून काय आहे, कारण मला माहिती आहे की वाघ्या पुतळा हा ऐतिहासिक आहे. त्यामुळे मी या प्रश्नामध्ये सुरुवातीपासूनच गुंतलेला आहे. आता राहिली मुख्यमंत्र्यांच्या पत्राची गोष्ट.
काल मी मुंबईवरनं परत आलो. मुंबईला माझा संताप महोत्सव होता, त्याच्यात व्याख्यान होतं. मी काल परवा रात्री उशिरा परत आलो आणि सकाळी 10-10:30 जागा झालो आणि तेव्हापासून चॅनलचे फोन हे असं झालं. मला ते माहितीही नव्हतं की यांनी कधी पत्र लिहिले संभाजीराजे. मग ते पत्र मिळवलं, ते वाचलं, पण सारा दिवस माझा चॅनल्स आणि काही लाईव्ह करण्यामध्ये दिवस गेला. यामध्ये ते राहून गेलं आणि आता ही प्रेस कॉन्फरन्स आहे. यानंतर मी काय करणार? मी फक्त मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार नाहीये. मी राज्यपालांना लिहील, मुख्यमंत्र्यांना लिहील, विरोधी पक्षाला लिहील, पंतप्रधानांना लिहील, सांस्कृतिक मंत्रालयाला पत्र लिहील आणि हायकोर्टामध्ये अशा प्रकारची कोणती अनैतिहासिक वक्तव्य करून कोणताही वाद, म्हणजे फक्त वाघ्या कुत्राच नव्हे, महाराष्ट्रातल्या कोणत्याही ऐतिहासिक स्थानाबद्दल काहीतरी उपद्व्यापी बोलून समाजामध्ये तेढ निर्माण करू नये, याच्यावर बंदी घालावी किंवा याच्यावर काहीतरी एक काय म्हणतो आपण सेव मोठं एक दाखल करावं आणि याच्यावर सरसकट बंदी घालावी. कुणी अशा प्रश्नांबद्दल बोलू नये. हे इतिहासकारांचं काम ते इतिहासकारांना करू देत ना. इतिहासकारांमध्ये मतभेद असू शकतात. पुराव्याकडे मतभेद आहेत, त्याच्यामुळे हा सगळा वाद निर्माण होतोय. अनेक गोष्टींमध्ये इतिहास अभ्यासकांमध्येच मतभेद आहेत. तो काय छत्रपती शिवरायांच्या जन्म तारखेवरूनच वाद आहे ना, मिटला का? त्याच्यावर सोल्युशन निघालं का? कसं आहे, आता बघा, शिवजयंती यंदा पहिल्यांदा 2 वेळा साजरी झाली आणि 2 तारखा साजरी झाली. पूर्वी तिथीला व्हायची पण एवढी मोठ्या प्रमाणात. आणि यंदा कशी झाली? कारण सरकार कोणत्या पक्षाचं आहे, कोणत्या विचारसरणीचं आहे त्यानुसार इतिहास बदलतो. इतिहासकार सुद्धा आपली भूमिका बदलतात, कारण त्यांचे व्यक्तिगत स्वार्थ असतात ना. त्यांना पदं पाहिजे असतात, पारितोषिक पाहिजे त्यांचा असतात, राजकीय समिती पाहिजे असते. त्याला आपण पॉलिटिकल मोटिवेटेड हिस्टॉरियन्स म्हणतो. आणि हे असे हिस्टॉरियन्स इतिहासाचे खुनी आहे आणि अशा इतिहासकारांना इतिहासकार मानणं हा सुद्धा गुन्हा आहे असं मला व्यक्तिशः वाटतं. तुम्ही म्हणाल की महाराष्ट्राचं वातावरण जे आहे ते कलुषित केलं जाते. 100% तुम्ही म्हणताय तुम्ही राजकारणात समाजकारणात ऍक्टिव्ह आहात, मान्य आहे. नितेश राणे आणि म्हात्रेंनी त्यावेळेस खरं तर जो संसदेत औरंगजेबाच्या कबरीचा विषय निघाला, नितेश राणेंनी समोरून बोलले की कबर उकडून काढू. उपमुख्यमंत्र्यांनी बोलले, विधिमंडळात त्याच्यावर चर्चा झाली. त्यावेळेस महाराष्ट्राचं वातावरण कलुषित झालं नाही का? झालंच ना, प्रश्नच नाही. तुम्ही विरोध नाही केला. हो, दंगल झाली नागपूरची, ते कशाला परिपाक? तुम्ही त्यावेळेस विरोध बोललोय मी, प्रत्येक ठिकाणी बोललोय, फक्त प्रेस घेतली नाही, मी गावावरून बोललो, एवढाच विषय. माझ्या पोस्ट पण आहेत, मी तुम्हाला दाखवतो. खबर काढावी की नाही काढावी? अरे खबर काढावी का नाही काढावी हे बघा, मला सांगा. तुम्ही इतिहास नाकारू शकणार आहे का? काढली म्हणून औरंगजेब हे पात्र गायब होणार आहे का? इतिहासकार राजकारण्यांच्या पदानुसार आपली भूमिका बदलतात. एकीकडे तुम्ही म्हणता की खबर काढली तर इतिहास पुसला जाणार आहे. नेमकी तुमची भूमिका काय असणार आहे या सगळ्यामध्ये? महाराष्ट्रातलं सध्याचं वातावरण कलुषित होऊ नये, मग खबर असावी का? तेच सांगतो ना. कुणाच्या वागण्यामुळं, कुणाच्या अशा इतिहासकार बनण्यामुळं आणि हातामध्ये घेऊन आम्ही म्हणेल ते, अशी जर कुणाची भूमिका असेल तर त्याला ते समाज बिघडतात आहे ना. कलुषित होण्याची तुम्हाला काय वाटतं? उल्लेख केला परंतु संभाजीराजेंना जर आंबेडकर सरकारने जे लिहिले त्याच्यावर देखील मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे आंबेडकर सरकारची माहिती परिपूर्ण आहे, याला असं कसं? पहिली गोष्ट अशी आहे, ते नाटक आहे. आपण काय करतो, छावा चित्रपट बघून आपण समाजी माणसं इतिहास शोधतो. कादंबऱ्या, नाटकं ही इतिहासाची साधनं अजिबात नाहीये. ती कथाकार, मी कादंबरीकारही आहे. त्यामुळे मी इतिहासावरच कादंबरी लिहितो. तर मला काही काल्पनिक प्रसंग निर्माण करायला तर मी माझ्या मजदुराप्रमाणे, माझ्या आवडीप्रमाणे ते निर्माण करतो. आणि मुळात राजसन्यास नाटक हे अपूर्ण आहे. ते मुळात अपूर्ण नाटक आहे, पण त्याची जी अर्पण पत्रिका आहे ती मात्र पूर्ण स्वरूपात उपलब्ध आहे. माझा मुद्दा वाघ्याच्या संदर्भात त्या अर्पण पत्रिकेपुरता मर्यादित आहे की त्यांनी वाघ्या आहे त्याच्या शिवसमाधी शेजारीच त्याची समाधी आहे हे ते अर्पण पत्रिकेत दिले. म्हणजे तो त्यांना जर नसती, समाधीच नसती तर राम गणेश गडकरी कशा लिहिलं नसतं त्यांनी. पण सर, तो अपूर्ण माहितीच्या आधारे संभाजी राजेबरोबर अशा पद्धतीने अपूर्ण आहे म्हणून आपण तो मुद्दा समजू शकतो. परंतु ज्याची माहितीच अपूर्ण आहे किंवा चुकीची आहे तर त्याला वागत असेल तरी पूर्ण माहिती आहे असं कसं म्हणतो? आता पहिली गोष्ट अशी आहे, वाघ्याचा समाधी, त्यांनी समाधी हा शब्द वापरलाय. समाधी आहे आणि ज्या काही तो स्वामी भक्त होता, एकनिष्ठ होता, या सगळ्या दंतकथा पसरलेल्या असतील. त्यावर त्यांनी ते स्वामी भक्तीची वगैरे दिली असेल. कुठला स्वामी भक्त साधारणपणे असतो असं मानलं जातं. त्यामुळे ते आपण एका नाटककाराचं किंवा तो फार कलात्मक लिहायची राम गणेश गडकरी आपल्याला माहिती. त्यामुळे त्यांनी केलेली ती काय म्हणून आपण त्याला ती मांडणी त्यांच्या शैलीमध्ये त्यांनी ती मांडणी केलेली. परंतु नाटकाचा जो भाग आहे, इतिहासकार काय म्हणजे कादंबरी काय करतो, त्याला जे संदर्भ उपलब्ध होतात
म्हणजे आता विश्वास पाटलांनी पानिपत लिहिली, त्याच्यानंतर पानिपत संदर्भात अनेक नवीन पुरावे पुढे आले, मग त्यांनी ती कादंबरी पूर्ण बदलून टाकायची का? तसं होत नाही. त्यांनी जी काही लिहिली ती लिहिली. किंवा छावा ह्या कादंबरी जी आहे याचा चित्रपट निघाला, ते छावा कादंबरी त्यावेळेस शिवाजी सावंतांना जे पुरावे उपलब्ध होते किंवा जी माहिती उपलब्ध होती, कारण कादंबरी काय करतो, तो दंतकथाही वापरतो, इतिहासातले वापरतो, आणि परस्पर विरुद्ध पुरावे असले तर मग सोयीचा पुरावा कोणता वाटतो आपल्या कथेला तो वापरतो. त्यामुळे आपण ते कादंबरीकार नाटककारांना दोष देऊ शकत नाही. विनंती करणार का? करणार की? करणार. हो, निश्चित निश्चित. तुम्ही म्हणताय महाराष्ट्राचं वातावरण खराब होतं, सरकारवर विश्वास नाही का? तुम्ही खराब होऊ देणार नाही. सरकारची जबाबदारी आहे उलट अशा लोकांना तंबी द्यायची, अशा लोकांना अशा ठिकाणी ठेवणंच चुकीचं आहे मुळात. तुम्हाला अगोदर काही इनपुट आले का असं वातावरण होणार आहे 30 तारखेला? त्यांनी दिलंय ना, अल्टिमेटम दिलंय की इनपुट यायचं काय कारण आहे? संभाजी भोसलेंनी सांगितलंय 31 मेची तारीख, 31 मे तारीख कशी काय संभाजी भोसलेंना सापडली? तुम्हाला सरकारवर विश्वास नाही? नाही विश्वास. यांच्यावर कारवाई नाही होणार नसेल किंवा त्यांना तंबी देणार नसतील तर कसा विश्वास ठेवायचा आम्ही? म्हणजे अहिल्यादेवी होळकरांच्या शिल्प आहे त्याची उंची आहे. अहो ते ठरवतील ना तज्ञ मंडळी. आमचे बघा इथं समिती गठीत व्हावी. तुमची मागणी आहे का? ते बाजूला घ्या. हो सांगू ना. जवळ नको असं त्यांचं म्हणणं आहे. हा पुतळा आहे, त्या वाघ्या पुतळ्याची समाधी शिवस्मारकापेक्षा उंच आहे असं कुठे दिसतंय? त्यांचं म्हणणं असं होतं. त्यांचं काही म्हणणं आहे. म्हणणं काय असू शकतं? त्याला काही इलाज नाही. आपण कोणाला तोंड धरू शकत नाही. आखेताई, तुम्ही आता म्हटलात की संभाजी महाराजांमुळे वातावरण कलुषित होते. मागच्या अनेक महिने निलेश राणे जे आहेत, नितेश राणे जे काय वादग्रस्त विधान करतात, तुम्ही त्यांच्या संदर्भात कधी बोललोय आम्ही. नागपूरचं प्रकरण, हे बघा नागपूरचं प्रकरणच त्यांच्यामुळे घडलंय. मी आता बोलतो ना तुमच्या समोर बोलतोय, मीडिया समोर, महाराष्ट्रासमोर बोलतोय. हे बघा कोरटकर, सोलापूरकर, मी तुम्हाला बाईट देतो त्या लावा, परत देतो मी तुम्हाला. मग कशाला तुम्ही प्रश्न कसं काय उपस्थित करता? अरे हो, आम्ही झालंच ना वातावरण तसं. मागू आम्ही, चला मागू. मी काय भाजपचं आहे का? मी काय भाजपचं आहे का? हे जर ओके, थँक्यू. ते